सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक मानवा पंथातले चतुर्विध साधन आहेत। या चतुर्विध साधनापैकी दोन साधन जड आहेत, दोन साधन चेतन आहे। म्हणून आपल्या गावात जवळजवळ वासनिक वर्ग जास्त आहे। म्हणून आज जी प्रसाद सेवा सुरू करणार आहे आपण, ही वासनिकाची प्रसाद सेवा। मागं प्रसाद सेवा ऐकली आहे आपण, ती वेगळी होती। आता ही वासनिक, जो मानवा पंथाचा वासनिक आहे त्यांनी वर्तन कसं करायचं, आणि प्रसाद सेवा करत असताना दक्षता कशी घ्यायची, प्रसाद वंदन करत असताना दक्षता कशी घ्यायची, स्थान वंदन करत असताना दक्षता कशी घ्यायची, वासनिक कोणाला म्हणायचं। म्हणून या नवरात्रच्या माध्यमातून वासनिकाची प्रसाद सेवा आपण सुरू करणार आहे। आता वासनिकाची प्रसाद सेवा सुरुवात करत असताना वासनिक कोणाला म्हणायचं, तर वासनिका ज्ञानिया बोधवंता आद करून याच्यामध्ये 3 जण येतात। या वासनिक पदामध्ये 3 जण येतात। वासनिक ज्ञानिया, वासनिक आहे पण ज्ञानीय आहे, म्हणजे संन्यास घेतलेला नाही। एक वासनिक आहे, एक ज्ञानी आहे आणि एक बोधवंत, असे 3 प्रकार। हे 3 प्रकार वासनिकामध्ये आहे। बोधवंत म्हणजे ज्याला जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर कळतो, असे 4 पदार्थ करतात, त्याला बोधवंत म्हणतात। कशास्तव हे भेद आहे। आणि सर्वज्ञ म्हणितले, आमच्या स्वामी चक्ररानी म्हणितलं, संबंधाचे वंदन विहिले। स्वामी चक्ररावांनी आपल्या महाराष्ट्राच्या परिभ्रमण काळात संबंधाचे, परमेश्वराच्या संबंधाने पवित्र झाले जे काही, त्या वंदनाला नमस्कार करायला सांगितला वासनिकाला। वासनिकाला सांगितलं का, हे अनुसरले अशी ही विहिले। जो अनुसरला आहे, ज्यांनी संन्यास घेतलेला आहे, जो परमेश्वराच्या मार्गाला लागलेला आहे, सर्व संघ परित्याग केलेला आहे, त्यालासुद्धा विहिलं, वासनिकालाही विहिलं आणि अनुसरल्याला विहिलं। ऐसा विधी विशेष, असा प्रकारचा विशेष तिथं काहीच नाही। हे कशास्तव की वंदन करायला सांगितलं। वासनिक असो का अनुसरला असो, वंदन करायला सांगितलं कशात। म्हणून ते म्हणतात, येथच्या संबंधिया म्हणून अंगविला। येथच्या संबंधिया, येथचा म्हणजे आमचा, हा संबंधिया परमेश्वराच्या ज्ञानाचा संबंध असेल, परमेश्वराच्या चरणस्पर्शाचा संबंध असेल, परमेश्वराचा एखाद्या विश्रांतीची जागा असेल, जे जे काही असेल, म्हणून त्या संबंधाने तो पवित्र झालेला आहे। तर संबंधिया म्हणजे काही, आता नसुद्धा संबंधिया सांगितलं तर संबंधिया कशाला म्हणतात। संबंधिया संबंध वेगळा आणि संबंधिया वेगळं। तर संबंधिया कशाला म्हणतात, संबंधिया म्हणजे ज्ञान संबंध, ज्याच्या ठिकाणी ईश्वराचं ज्ञान झालेलं आहे, ज्याला ईश्वराचं ज्ञान आहे, अशा जो आहे त्याला संबंधिया म्हणतात। तयाच्या ठाई
म्हणजे असा जो ज्याच्या ठिकाणी ज्ञान आहे त्याच्या ठिकाणी वंदन करायला सांगितलं, त्याला ज्ञानसंबंध म्हणतात. याला काय म्हणतात? ज्ञानसंबंध. तर प्रसादाचे वंदन कसं? प्रसादाचं वंदन कसं करायचं? ज्ञानाचं सांगितलं, प्रसादाचं हे यातच सिद्ध झाले. पण कसं? तर गोसावी ज्ञाना आरुते जीवा करवी आचरविले. गोसावी ज्ञाना आरुते, ज्ञानाच्या खाली जीवा करवी म्हणजे प्रत्येक जो येथीचा जीव झाला, ज्याला परमेश्वराचा ज्ञानसंबंध झाला, ज्याला परमेश्वराचा बोधसंबंध झाला, तो कोणताही जीव असो, तो जो खालचा ज्ञानाच्या आरुता जो जीव आहे त्याच्याकडून परमेश्वराने आचरण करून घेतलेलं आहे. ते कसं आचरण करून घेतलं? कसं? जीवाकडून. ना इंद्रभट्ट काही ज्ञानिया नव्हते. असं काही संबंध नाही की वासनिकच ज्ञानियाच पाहिजे आणि त्या ज्ञानियानेच वंदन करायला पाहिजे, असं कुठेही लिहिलेलं नाही. म्हणून ते म्हणतात ते कसं? कोणी असो, जो वासनिक असो त्यांनी ज्ञानाच्या ठिकाणी वंदन करायलाच पाहिजे, हा विधी आहे. किंवा त्या ज्ञानी या येथीचा वासनिक असो त्यालाही वंदन करायला पाहिजे. कसं? म्हणून ते सांगतात की ना इंद्रभट्ट. इंद्रभट्ट स्वामी चक्र यांच्या जवळ राहणारे नेऊर गावचे, त्यांना काही ज्ञान नव्हतं. त्यांना होतं का ज्ञान? काहीच नव्हतं. इंद्रभट्टाला ज्ञान नव्हतं, इंद्रभट्ट अज्ञान होते. परतया त्या अज्ञान व्यक्तीला परमेश्वराचा भक्त होता म्हणून, परमेश्वराजवळ राहत होता म्हणून, परमेश्वरावर येणं जाणं करत होता म्हणून, परमेश्वरावर त्याची श्रद्धा होती म्हणून, संबंधीच त्याला संबंधी आहे. तर त्या इंद्रभट्टाला त्या प्रसादाचा फुटा नवस करावया दिला. आमच्या स्वामी चक्रांनी त्या इंद्रभट्टाला खडकुलीला प्रसाद आपण दररोज करतो आहे, नवमीला करणार आहे. ही प्रसाद सेवा वासनिकासाठी अतिउत्तम आहे. प्रसाद नमस करता का? प्रसाद का नमस करायचा आणि प्रसाद नमस केल्याने काय होतं, योग्यता काय लागते, हे सर्व या प्रसाद सेवेमध्ये सांगितलेलं आहे. जास्त करून वासनिकाचा याच्यामध्ये फायदा आहे, पण वासनिक यावेळेस कमी आले आज. त्या वासनिकाचा फायदा आहे. एक तर पंक्ती जशा राहता की 8-8, 10-10 वाजेपर्यंत चालतं. थोडंसं कंट्रोल करायला पाहिजे, लवकर करायला पाहिजे. नाही तर कसं होतं मग की नुसतं खाणंच नवरात्रमध्ये झालं तर काही बी त्याच्यामध्ये काही रस राहत नाही. म्हणून ते म्हणतात की इंद्रभट्ट काही ज्ञानिया नव्हते, पर तया गोविंद आपल्या त्या स्वामी चक्रांनी प्रसादाचा फुटा नमस करायला दिला, सर्वालाच माहीत. आणि साधा चरित्रात साधा ही स्वामींच्या सन्निधानी होती. ती साधा काही अनुसरली नव्हती. साधा स्वामींच्या जवळ असताना कधीच अनुसरलेली नव्हती. बोधवंत नव्हती. ती बी कुठं बोधवंत होती? तिला जीव देवता प्रपंच परमेश्वर काहीच कळत नव्हतं. परी स्थानाची सेवा विली, त्या साधेला सुद्धा स्थानाची सेवा करायला सांगितलं. तसेच चांगदेव भट्टाला विहिली, चांगदेव भट्टाला सांगितलं. कसं? बटिका हे परमेश्वरपूर देखील. चांगदेव भट्टाला जेव्हा गोविंद प्रभू बाबांच्या ठिकाणी आमचे स्वामी आणि चांगदेव भट्ट गेले तेव्हा आमच्या स्वामी चक्रांनी खैराळाहून सांगितलं बटिका हे परमेश्वरपूर देखील. तिथून परमेश्वरपूर दाखवलं. जी देखील पाहिलं, इतक्या लांबून दाखवलं. हे तर साक्षात या परमेश्वरपूरची विशेषता आहे. इथं साक्षात श्री प्रभू राज्य करीत असती, घाला घाला दंडवत, त्यालाच प्रसाद सेवा. स्थान देखताची दुरोनी दंडवत घालावे, हा विधी लिहिलेला आहे. स्थान जिथून दिसेल तिथूनच दंडोत घातले तर ते नमस्कारा अंत पळे. आणि हा विधी चांगदेव भट्टाला विला. चांगदेव भट्ट काही ज्ञानिया नव्हता, काही विद्वान नव्हता, काही खूप मोठा नव्हता, मुलगाच होता.
परंतु हा विधी सर्वांना जो इथेचा आहे त्याला करायलाच सांगितलेला आहे. तो मानवा पंथाचा कोणीही असो, लहान असो, मोठा असो का म्हातारा असो, प्रत्येकाला हा विधी करावंच लागेल. अशा प्रकारचा विधी आमच्या स्वामी चक्रधरांनी त्या चांगदेव वट्टाला निमित्त करून सांगितला. बटका हे परमेश्वरपूर देखिले जी देखिले तर साक्षात श्री प्रभू राज्य करतात. गाला गाला दंडवत हे पाठ आणि अर्थे. तरी उपाध्य काही अर्चन केले तर उपाध्याला काही अर्चनाची माहिती होती. अर्चन म्हणजे पूजा अर्चन केलं का, नाही, दंडोतच केले. पण थोरा अर्चनांत पडले. पहा, त्या चांगदेव भट्टांनी खैराळाहून स्वामी चक्रांनी त्याला दंडोत घालायला लावले. आणि अर्चन म्हणजे पूजा अर्चन करणं, तेव्हा गोमटं लागतं. पूजा अर्चन केल्याशिवाय गोमटं लागत नाही, पूजा अर्चन केल्याशिवाय योग्यता लागत नाही. परंतु स्वामींनी हा विधी विहिला, घाला घाला दंडोत. या विधीने त्या ठिकाणी दंडोत घातल्यानंतर चांगदेव भट्टांनी त्याला थोरा अर्चनांत मांडली. त्याला त्याचं गोमटं खूप लागलं. पूजा अर्चनाचं गोमटं त्याला लागलं. दुरून 3-4 किलोमीटर रुद्धपूर आहे, तिथून 5-1 किलोमीटर तर असेल. पण त्या ठिकाणूनच दंडोत घातले तर ते अर्चनामध्ये मांडले. काजे एका स्थानाची सेवा, एका प्रसादाची सेवा. काही काय करतात, एक स्थानाची सेवा करतं, एक प्रसादाची सेवा करतं, एक भिक्षुकाची सेवा करतं, एक साक्षात ईश्वराची सेवा करतं. सेवा करणारे असे प्रकारचे पुरुष आहे. एक स्थानाची सेवा करतं, एक प्रसादाची सेवा करतं, एक भिक्षूची सेवा करतं, आणि एक प्रत्यक्ष पुनःसंबंधी ईश्वर, त्याची आपल्या पुनःसंबंध देणारा ईश्वर, त्याची सेवा करतात. आता या 4 सेवा सांगितल्या. या प्रसाद विधीमध्ये 4 सेवा सांगितल्या. पण 4 पैकी उत्तम कोणती, मध्यम कोणती, कनियस कोणती, हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल. स्थानाची सांगितली, प्रसादाची सांगितली, भिक्षूची सांगितली आणि ईश्वराची सांगितली. ईश्वर म्हणजे साक्षात ईश्वर असतील तेव्हा. तर आता या 4 मध्ये उत्तम ते कोणती सेवा, ते म्हणतात काजे एक स्थानाची सेवा, एक प्रसादाची सेवा. जो स्थानाची सेवा करतो, जो प्रसादाची सेवा करतो, जो भिक्षूची सेवा करतो, साक्षात ईश्वराची सेवा करतो, याच्यामध्ये फरक सांगतात. स्थानाप्रसादाची ते कनियस सेवा. स्थान आणि प्रसादाची जो सेवा करतो हे कनियस आहे. तिसरा प्रकार. उत्तम, मध्यम आणि कनियस अशा 3 सेवेचे प्रकार सांगितले. त्याच्यामध्ये स्थान आणि प्रसादाची सेवा करणं म्हणजे कनियस सेवा आहे. भिक्षुकाची सेवा ते मध्यम सेवा. भिक्षुकाची सेवा करणं, ज्ञानियाची सेवा करणं ते मध्यम आहे. आणि ईश्वराची, साक्षात ईश्वर जेव्हा असतील, ईश्वराचं साक्षात सन्निधान ज्याला भेटेल, त्यांची सेवा करणं हे उत्तम सेवा. अशा 3 प्रकारच्या सेवेचा प्रकार सांगितला. उत्तम, मध्यम आणि कनियस 4 पात्र सांगितले सेवेचे. स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि ईश्वर. याच्यामध्ये स्थानाप्रसादाची सेवा जी सांगितली आहे कनियस. कनियस म्हणजे एकदम 3 नंबरची. आणि भिक्षूची सेवा सांगितली आहे मध्यम सांगितली. आणि साक्षात ईश्वराची सेवा सांगितली. साक्षात ईश्वराची जी सेवा सांगितली हे उत्तम सेवा सांगितली. तर तेची त्या घडली आणि तेच चांगदेव भट्टाला घडली. तीच सेवा चांगदेव भट्टाला घडली. चांगदेव भट्टाला सांगितलं घाला दंडवत. नसुद्धी सेवा म्हणजे पाय दाबणं असं समजायचं नाही. सेवा म्हणजे प्रवृत्तीला पात्र होणं, प्रवृत्तीनुसार ऐकणं, याला बी सेवाच म्हणतात. यालाही काय म्हणतात, सेवा. त्यांनी आमच्या स्वामी चक्रधरांची काय केली, प्रवृत्ती ओळखली आणि त्या प्रवृत्तीला ओळखून त्याला ती सेवा घडली. त्याला ती काय घडली, ते सेवा घडली आणि ते चित्तया घडली. त्याला चांगदेव भट्टाला भेटली. म्हणून सर्वज्ञ म्हणितले बाई जीव जीवार्चन घडे. स्वामींनी सांगितलं बाई जीव जीवार्चन घडे. जीवाचं जीवाच्या ठिकाणी अर्चन खूप घडतं. प्रत्येक जीव जीवाची भक्ती करतो, पर ईश्वर अर्चन ते काहीच नाही. ईश्वराचं पूजा अर्चन करणं हे खूप क्वचित आहे, खूप कदाकाळी घडतं. म्हणून
या अर्थे म्हणजे ईश्वराची सेवा घडावी या अर्थे प्रसाद सेवा, जी प्रसाद सेवा आता आपण चालू केली आहे वासनिकासाठी, ही प्रसाद सेवा ऐशी उपाध्याशीची घडली, जशी तशी प्रसाद सेवा. आता आपल्याला वाटतं की प्रसाद सेवा म्हणजे सूत्रपाठात सांगितलेली प्रसाद सेवा, आपण हेच समजतो. ती प्रसाद सेवा नाही आहे. ही प्रसाद सेवा म्हणजे या पद्धतीची प्रसाद सेवा, या पद्धतीची जी प्रसाद सेवा घडेल ती जशी तशी उपाध्याला घडली आणि ईश्वरार्चन घडली. भट्टोबा असं आपल्या स्वामी चक्रांनी फक्त त्या चांगदेव भट्टाला सांगितलं, पहा हे परमेश्वरपूर, हे तर रुद्धपुरी परमेश्वरपुरी गोविंद प्रभू साक्षात राज्य करतात, घाला घाला दंडोत. काही विचार केला नाही, त्या ठिकाणी त्यांनी दंडोत घातले. ती सेवा प्रसाद सेवेमध्ये पडली. तेच काय घडले त्या घडली म्हणजे त्या चांगदेव भट्टाला घडली. म्हणून सर्वज्ञ म्हटले, बाई जीव जीव अर्चन घडे पर ईश्वर अर्चन न घडे, कधीच घडत नाही. म्हणून या अर्थे प्रसाद सेवा ती जशी तशी सिद्धांताच्या नुसार फक्त घडली, ते उपाध्यालाच घडली. मग तात्काळ साधन झाले. त्या सेवेमुळं त्याला परमेश्वर प्राप्तीला जाण्याचं एक साधन मिळालं. तात्काळ म्हणजे ताबडतोब प्रसाद सेवा घडली, हे सांगितलेली असो का कोणती असो, ही प्रसाद सेवा घडली की तात्काळ ईश्वराच्या साधनाला जाण्याला तो प्रवृत्त होतो. ईश्वराच्या साधनाला जाण्याला एकदम उत्तेजित असतो आणि परमेश्वर घेऊन जाता. संबंधे संबंधा भजना बोधा अनुसरणा कारण होय. आणि हे प्रसाद सेवा कशाला कारण होते? नसुद्धी स्थानाला दुरून दंडवत घातले, परमेश्वराच्या प्रवृत्ती ओळखली, एवढंच त्यांनी प्रसाद सेवा केलेली आहे आणि काहीच केलं नाही. हा खूप मोठा विद्वान आहे असं बी काही नाही, खूप मोठा वासनिक आहे असंही काही नाही, खूप मोठा अनुसरलेला आहे असंही काही नाही. लोक काय म्हणतात फक्त जे हुशार लोक आहे त्यांचंच आहे. नाही हो, हे अज्ञानासाठी सर्वसाधारण वासनिकांनी कसं वर्तन करावं याच्यासाठी असलेली ही प्रसाद सेवा आहे. की त्यांनी आपल्याकडून घडत काही नाही तर कमीत कमी काय घडवावं म्हणून ते सांगतात की उपाध्यानी जसं घडवलं त्याच्यामुळं काय झालं, त्या ईश्वराच्या प्रवृत्तीला पात्र झाल्यामुळे संबंधे संबंधा, त्या संबंधाच्या संबंधाने भजन अधिकार झाला. पुढं जाऊन त्याला निश्चितपणे भजन घडणार ईश्वराच्या ठिकाणी, ईश्वरार्चन घडे. असं तसं कोणाच्या ठिकाणी भजन घडणार नाही, जीवाच्या नाही, देवतेच्या ठिकाणी नाही, ज्ञानियाच्या ठिकाणी नाही, भक्ताच्या ठिकाणी नाही, डायरेक्ट ईश्वराच्या ठिकाणी भजन घडेल. त्या चांगदेव भट्टाला डायरेक्ट ईश्वराच्या ठिकाणी काय करेल, संबंधे, त्या संबंधामुळे संबंधात भजन घडे. भजन काय झालं, त्याला घडल्या गेलं. आणि बोधा अनुसरणा, बोधाला किंवा अनुसरणाला तो कारण झाला. त्याला बोध घडेल, अनुसरण घडेल. अज्ञान आहे ना, त्याच्यामुळे त्याला बोध होईल, अनुसरण होईल आणि नक्कीच प्रेमाला पात्र होईल. म्हणूनसुद्धा परमेश्वराच्या आज्ञेला, परमेश्वराच्या प्रवृत्तीला तो पात्र झाला तर त्याचा इतका मोठा फायदा आहे. पाठी तरी त्याच्यानंतर पाठी याशीच येळापुरी सर्वज्ञ म्हणितले. यालाच वेरूळला असताना स्वामी, येळापूरला स्वामी चक्रांनी सांगितलं, तुमच्या गावी आत्मतीर्थ असे, यालाच सांगितलं आहे. याच चांगदेव भट्टाला उपाध्याला सांगितलं की उपाध्य जाईने उपाध्याशीचे घडे. चांगदेव भट्टाला वेली, भट्टा परमेश्वरपूर देखील, हा विषय संपला. मग पुढं आहे तेच सेवा उपाध्यालाही घडली, ईश्वरार्चन घडलं. ते कसं घडलं म्हणून ते सांगतात की त्या उपाध्याला कसं घडलं तर ते म्हणतात की ज्याप्रमाणे येळापुरी उपाध्याला सर्वज्ञ म्हणितले, तुमच्या गावी आत्मतीर्थ असे आहे, बळेग्रामचे आहे. तिथून 2-3 किलोमीटरवर पांचाळेश्वरच्या नदीच्या पात्रामध्ये दत्तात्रय प्रभू बाबाच्या चरणस्पर्शाने दररोज पवित्र होतं आजही. अशा प्रकारचं आत्मतीर्थ आमच्या स्वामींनीच त्याचं आत्मतीर्थ नाव ठेवलेलं आहे. असं आत्मतीर्थ त्या पांचाळेश्वरला म्हणजेच बळेग्रामच्या जवळ आहे. अशा प्रकारचा प्रश्न स्वामी चक्रांनी त्या उपाध्यांना विचारला. तेथे तुम्ही जात असता
तिथं जाता का तुम्ही? त्या पांचाळेश्वरला जे आत्मतीर्थ आहे तिथं तुम्ही जाता का? हे प्रसाद सेवा आहे. स्थानवंदन करणं सुद्धा, विधियुक्त करणं ही सुद्धा काय आहे? एक प्रकारची प्रसाद सेवा आहे. म्हणून आपल्याला फक्त प्रसाद सेवा आतापर्यंत एकच ऐकलेली होती की प्रसाद सेवा म्हणजे आपण ते सूत्रपाठात वाचतो ती नाही. ही सुद्धा प्रसाद सेवा. एखाद्या स्थानाची, प्रसादाची, भिक्षुकाची सेवा करणं हे सर्व काय आहे? प्रसाद सेवा आहे. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारचं तुमच्या गावी आत्मतीर्थाशी तिथं जातात का? जी कधी जातो, कधी जात नाही. कधी जातो, कधी जात नाही. 15 दिवसातून, महिन्यातून, 2 महिन्यातून कधीतरी जातो. स्वामी चक्रांनी ऐकून घेतलं. आणि स्वामी चक्रांनी ऐकून घेतल्यानंतर सर्वज्ञ म्हणतात ते साक्षात, अरे तू जात नाही तिथं? तेव्हा स्वामी चक्रांनी सांगितलं ते साक्षात श्री दत्तात्रेय प्रभूची प्रतिष्ठा, म्हणजे दत्तात्रेय प्रभूंनी त्याची प्रतिष्ठा केलेली आहे. दत्तात्रेय प्रभूचं क्रीडास्थान आजही आहे. म्हणजे स्वामींच्याच काळात होतं किंवा द्वापार युगात होतं असं काही नाही. तर चतुर्युगी त्या दत्तात्रेय प्रभू बाबाचं स्थान आहे. म्हणून ते म्हणतात क्रीडास्थान. तिथं भोजनस्थान आहे, क्रीडास्थान आहे, तिथं होते. आपले स्वरूप त्या ठिकाणी होतं तर काही आणखी अवतार त्याला पाहतात का? दत्तात्रेय प्रभूला स्वरूप तिथं त्या ठिकाणी आहे, स्वरूप त्या ठिकाणी येतं, तर अनेक अवतार पाहतात का? काही आणखी अवतार? कापा जे येणे देखिजत नाही. ते म्हणतात तसं काही नाही, म्हणे ना तसं काही नाही. शिवालय ते पुराणांत परी हे न घडे. शिवालय पुराणामध्ये आहे. शिवालय म्हणजे महादेवाचं मंदिर. हे महादेवाचं मंदिर पुराणामध्ये प्रत्येक ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. पण त्या पुराणामध्ये शिवालयामध्ये जो जातो तो दर्शनीय जो आहे त्याला त्या पुराणामधून कधी बोध झाला का? त्या शिवालयामध्ये गेला एखादा, तिथं पुराण गिराण ऐकलं, त्याला बोध झाला का? बोध होईल का? त्याप्रमाणे परमेश्वराचं स्वरूप तिथं आहे, पण ते दिसत नाही, कोणालाच दिसत नाही. परमेश्वर बुद्धमय आहे, परमेश्वराची गोष्ट वेगळी, परंतु दुसरं कोणाला दिसत नाही. उदाहरण दिलं त्यांनी. पुराणांत काय घडतं? शिवालय जसं आहे की शिवालयामध्ये गेल्यानंतर पुराण जर वाचलं तर त्या दर्शनीयाला पुराणासंगती, पुराणाच्या संगतीने, पुराण ऐकल्यानंतर पुराणाच्या सोबतीने बोध होईल का? नाही होणार, होणार नाही बोध. कितीही पुराण त्या शिवालयाच्या मंदिरात ऐकलं तर परमेश्वराचा बोध मात्र होणार नाही. म्हणून तरी का सांगितलं? काही बोध होत नाही ते का सांगितलं ना? तैशेची परी जर तिथं तुम्ही जात राहिले, त्या स्थानाच्या ठिकाणी जात राहिले, त्या स्थानाच्या ठिकाणी परमेश्वराच्या स्थानाला वंदन करत राहिले, तर कधीतरी तुमचा असा योग येईन म्हणे अनुसरणांत स्वीकारते. दत्तात्रेय प्रभूचं स्थान जर तुम्ही दररोज नमस्कार केलं वासनिकांनी तर तुम्हाला अनुसरणाचा योग आल्याशिवाय राहणार नाही. हा फायदा आहे. त्या दत्तात्रेय प्रभूच्या दर्शनाने काय फायदा होतो तर ते सांगतात की दत्तात्रेय प्रभू बाबाचं दर्शन तुम्ही जर दररोज गेले, एखादा वासनिक असो, एखादा बोधवंत असो, एखादा नामधारक असो, कोणीही गेले तर त्याला एखाद्या तरी दिवशी कधीतरी या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात अनुसरणाचा योग आल्याशिवाय राहणार नाही. अनुसरणांत स्वीकारे म्हणजे त्याचं अनुसरण स्वीकारल्याशिवाय परमेश्वर राहणार नाही. हा ईश्वराचा स्वभाव, हा ईश्वराचा काय आहे? स्वभाव आहे. दत्तात्रेय महाराजाचा जो स्वभाव आहे. म्हणून असं उपाध्याला त्या स्थानाची काय सांगितली? श्रेष्ठता सांगितली. नसुद्धा स्थानवंदन केलं तर फक्त दररोज
तेही दररोज स्थानवंदन केलं आत्मतीर्थ तर अनुसरणामध्ये पडतं आणि अनुसरणामध्ये पडल्यानंतर ईश्वराचा स्वभाव असा आहे असं उपाध्याला सांगितलं की बाबा त्या पांचाळेश्वरचं महात्म्य आत्मतीर्थाचं महात्म्य इतकं आहे म्हणून हे पुराणात नाही, हे तुला पुराणात काही सापडणार नाही की दत्तात्रय प्रभूच्या स्थानाला गेले, दत्तात्रय प्रभूचं दर्शन घेतलं आणि तुम्हाला अनुसरण किंवा बोध झाला असं पुराणामध्ये कुठेही लिहिलेलं सापडणार नाही. हे पुराणांत नाही, हे फक्त विशेषता आहे मानवा पंथाची आणि मानवा पंथाची असल्यामुळं अज्ञान जरी असला, फक्त त्याला अज्ञान जरी असला, नामधारक जरी असला, बोधवंत जरी असला, पण त्याला एवढं तर माहीत आहे की या ठिकाणी दररोज दत्तात्रय प्रभू महाराज येऊन काय करतात, भोजन करतात. एवढं तर ज्ञान आहे. बाकीचं ज्ञान असो अगर नसो, पण दत्तात्रय प्रभू दररोज 12 वाजता या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी काय करतात, भोजन करतात. एवढं तर ज्ञान आहे. हे पुराणात सापडण का, सापडणार नाही. येण्याची पूर्वी विजय केले, दत्तात्रय प्रभूंनी याच कारणास्तव त्या ठिकाणी विजय केले. म्हणून या अर्थी प्रसाद सेवा, या अर्थी काय सांगितली, वासनिकाला प्रसाद सेवा निरोपण केलेली आहे. वासनिक हा अज्ञानी असतो, वासनिक हा खूपच विद्वान आहे असंही समजायचं नाही. वासनिक आहे, अज्ञानी आहे, ज्ञानी आहे, बोधवंत आहे, पण यांनी प्रसाद सेवा करावी म्हणजे स्थानवंदन विशेष वंदन काय करायचं, दररोज करायला पाहिजे. आपल्या गावात मंदिर असे, दत्तात्रय प्रभूच्या संबंधित स्थान असे नसुद्धी या दत्तात्रय प्रभूची सेवा म्हणजे वंदन दररोज तुम्ही जर केलं तर निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये काहीतरी फरक पडल्याशिवाय राहणार नाही. ही वासनिकाची प्रसाद सेवा आहे. वासनिकाला नक्कीच ते कोणत्या तरी मार्गाला घेऊन जाईल. म्हणून ते वासनिकाची काय सांगितली, प्रसाद सेवा. म्हणजे प्रसाद सेवा काय, श्रद्धापूर्वक स्थानवंदन करणे, प्रसाद वंदन करणे, भिक्षुकाला सेवा करणे आणि परमेश्वराची जो सन्निधानी असला तर त्याची सेवा करणे. असं जर वासनिकाने केलं तर ही वासनिकाची प्रसाद सेवा करण्याची पद्धत सांगितली. मग या प्रसाद वासनिकाचा केले, प्रसाद सेवा केली या वासनिकाने, तर या वासनिकाला लाभ कसा, त्याच्यापासून काय फायदा. दररोज मंदिरात आला, वंदन केलं, दररोज स्थान वंदन केलं तर त्याचा फायदा काय, त्याच्याने काय फायदा होणार आहे. आपण म्हणतो एकदा केलं 10दा केलं तरी तेच आहे. तर ते म्हणतात की वासनिकाला त्या विशेष प्रकारचा लाभ काय होतो. वासनिकानी स्थान प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक, ते याच्यापैकी जे स्थान आहे, प्रसाद आहे, हे वंदन केले तर काय लाभ होतो. म्हणून प्रसादाची सेवा ऐशी, प्रसादाची सेवा म्हणजे वंदन, सेवा असं वंदनालाही म्हणतात. आणि अशी वासनिकाशी घडत अशी, ही जशी तशी वासनिकालाच घडते, वासनिकालाच विधी विलेला आहे. जो अनुसरला आहे त्याला दररोज सांगावं लागेल का की तू देवपूजा कर. जो अनुसरला आहे त्याला सांगावं लागेल का मंदिरात येऊन दत्तात्रयाचा विशेष कर. सांगायचं कामच नाही. तो त्याला काय झालेला आहे, अनुसरलेला आहे. तो त्या मार्गालाच अनुसरलेला आहे. तर सकाळी उठून तो देवपूजा करणार, संध्याकाळी देवपूजा करणार, दुपारी देवपूजा करणार. त्याला सांगायची गरजच नाही. पण हे कोणाला सांगतात, वासनिकाला. जो वासनिक आहे त्याला जसं तसं घडतं. वासनिकाला सांगावं लागतं, घडवावं लागतं. म्हणून ते वासनिकाला घडतं. काजे झाडा खेव देता आराईलीच नाही, विदेशी झड वारा अरण्यात निरालंबता, ते ततयाची सेवा, ते संबंध मात्र अपूर्ण. ते म्हणतात काजे का म्हणून वासनिकालाच का सांगितलं, अनुसरलेला का सांगितलं नाही की दररोज देवपूजा करायला पाहिजे. सांगितलं का कुठं. जो अनुसरला आहे त्याला कुठं विधी विला का तू भिक्षा मागून आणल्यानंतर प्रसाद सेवा करत जा का विशेष करत जा असं कुठं सांगितलं का. त्याला तो
करावाच लागणार आहे, कंपल्सरी आहे. तो त्याला काय झालेला आहे, अनुसरलेला आहे, तो त्याला एकवट झालेला आहे. त्याच्यामुळे त्याला सांगायची गरज नाही. आणि वासनिकाला हे मात्र वारंवार सांगावं लागणार आहे. म्हणून ते म्हणतात काजे झाडा खेव देता. हा जो एकांकीचा पुरुष आहे, नित्यकेचा पुरुष आहे, हा या झाडाखालून त्या झाडाखाली, त्या झाडाखालून झाडाखाली आरायलाच नाही. एका झाडाखाली बसतच नाही, एका झाडाखाली बसतच नाही. विदेशी म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जड वारा, जड असो, वारा असो, अरण्यवास असो, निरालंबनता आहे त्याची काय आहे, त्याला कोणतीच गोष्टही सांगावं लागणार नाही की बाबा तू स्थान वंदन कर, बाबा तू तो अटन करता करता एखादं स्थान आलं, त्याला कोणी सांगन का की हे स्थान वंदन कर, का स्थान दिसतं आहे तर तू दंडोत घाल, नाही ग. त्याला आधीच तो त्याच्यामध्ये पोवला पोवला आहे. म्हणून हा वासनिकाला विधी आहे, अनुसरल्याला नाही. अनुसरल्याला त्याच्या पलीकडचा विधी आहे. म्हणून हे फक्त सर्वसाधारण वासनिकाला सांगावं लागतं. मंदिरात येतो, चल बा आला तर देवपूजा करून घे, असं त्याला काय करावं लागतं, तो होऊन करतो किंवा करत बी नाही. शेवटी सांगावं लागतं की देवपूजा आता काय करा, करून घे. म्हणून ते म्हणतात की असा जो अरण्यवास, तो निरालंबनता आहे, तेथ तयाची सेवा, तो काय तिथं तो संबंध मात्र, त्याचा संबंध मात्र आहे, त्याला या ठिकाणी घ्यायचं नाही. चतुर्विध दुःख हेच होते. त्याच्यासाठी काय आहे, स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक या 4 पदार्थाचा तो काय करतो, नित्यक्रमामध्ये दुःख करतो की स्थान कधी भेटेल, प्रसाद कधी भेटेल, भिक्षू कधी भेटेल, अशा प्रकारचं तो दुःख करतो. हेच त्याच्यासाठी उचित आहे. त्याला एखादं स्थान वंदन करा, विशेष वंदन करा की तुला स्थान नमस केल्याने असं होईल, असं सांगायची गरज पडणार नाही. कारण ते उचित, त्याचं फक्त काय, चतुर्विध दुःख जे करणं हेच त्याच्यासाठी उचित आहे. त्या प्रसादाची करंडी हे दुरी ठेल. त्याच्याजवळ विशेष असतो, प्रसाद असतो, करंडी असते, पेटी असते. त्याच्याजवळ पेटी आहे, करंडी आहे, त्याच्यामध्ये विशेष आहे. सकाळी उठल्यानंतर त्याला कोणी सांगन का रे भोतो, तू उठला ना, तोंडगीन धुतला, आता काय कर, करंडीमधला विशेष करून घे, सांगावं लागेल. पण वासनिकाला मात्र सांगावं लागेल. वासनिकाला मात्र काय करावं लागेल, सांगावं लागेल की सकाळी उठल्यानंतर चहा घेण्याच्या आधी तोंड धुतल्यानंतर काय कर बाबा, देवपूजा कर. करंडी त्याच्याजवळ आहे. आणि वासनिकाचं कसं आहे, वासनिका ज्ञानिया बोधवंता, वासनिक असो, ज्ञानिया असो, ज्ञानी आहे पण अनुसरलेला नाही, आणि बोधवंत असो, कोणीही असो याच्यापैकी, घरी आहे. हा कुठं राहतो, घरी, निरंतर घरी राहतो, एक दिवस बी नाही, 24 तास, 24 तास कुठं राहतो, घरातच राहतो. घर सोडून कुठं जातच नाही. घर सोडून गेला बी ते कुठं जाईल, शेतात जाईल, याच्या पलीकडं नाही. 24 तास निरंतर तो त्या ठिकाणी घरीच राहतो. अनुचित घडतं, सकाळी उठल्यापासून दररोज काय करतो, अनुचित, कोणतंच उचित काम करत नाही. हा वासनिक सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कोणतंच उचित काम करत नाही, सर्व अनुचित घडतं त्याच्याकडून. त्या अर्थे त्याला विशेष व्हावी असं त्याचं चुकवण्यासाठी, त्या वासनिकाला हे चुकवण्यासाठी या अर्थाने हे विशेष व्हावी. म्हणजे प्रसाद वंदन, स्थान वंदन, विशेष वंदन मंदिरात येऊन करणं अत्यंत गरजेचं आहे. हे त्याला करावंच लागेल. हा त्याच्यासाठी विधी आहे, त्याच्याकडून करून घ्यावंच लागेल. आपल्या घरात कोणी करत नसला तर त्याला विशेष करवावंच लागेल, आपलं काम आहे. तो तर अज्ञान आहे, घरात 24 तास राहतो आहे आणि त्याच्यामुळं अनेक प्रकारच्या अनिष्टाला तो काय करतो आहे, बळी पळतो आहे. आणि बळी पळत असताना त्याला अशा प्रकारचे अर्थे विशेष व्हावं. आणि चेतन पात्राच्या ठिकाणी भजन व्हावे, अन्नदान, भिक्षुपात्राच्या ठिकाणी अन्नदान व्हायला पाहिजे. कापा जे प्रसाद सेवेतो, का म्हणून प्रसादाच्या सेवेमुळे सर्वज्ञ म्हणितले आधी एक पुष्प इथं वाहिते. कोणाला सांगितलं हे, इंद्रभट्ट. भट्टोबासाला सांगितलं का, महादाईशाला सांगितलं का, नाही. कोणाला सांगितलं, का सांगितलं इंद्रभट्टाला, तो कर्मराठीचा होता. कर्मराठीचा होता म्हणून त्याला सांगावं लागलं. तो म्हणे मी घेऊन काय करू,
मोठा प्रश्न होता ना. आता एखादा म्हणतो उपदेश घेऊन मी काय करू. त्याच्यासाठी सांगितलं, अरे बाबा हे प्रसाद घे, तुझ्या घरी देऊळ असेल त्या देवघरात ठेव आणि दररोज याला काय वाय, पुष्प वाय. हे वासनिकाचा विधी आहे. ही प्रसाद सेवा कोणाची सांगितली, वासनिकाची. की वासनिकांनी काय करायला, आधी एक पुष्प वाहिजे तर पुष्पाचा संभव तो तयाशीची. आणि दुसरी गोष्ट पुष्पाचा फुलांचा संभव हा वासनिकाकडेच राहतो. दैवराटीचा कुठून आणन, फुलं झाडं तोडून आणन का, झाडावरचे फुलं असले तोडून वाहीन नाही. हा संभव कोणाजवळ आहे, वासनिकाकडं. फुलंसुद्धा कोणाकडं आहे, वासनिकाकडं आहे. म्हणून ते म्हणतात की पुष्पाचा संभव तो तयाशीच, म्हणजे वासनिकालाच. आणि चेतनी भजन, चेतन पात्राच्या ठिकाणी भजन हेही संभव त्यालाच आहे. त्याच्याजवळ पैसा आहे, त्या वासनिकाजवळ काय आहे, पैसा आहे. मग त्यांनी त्या पैशाचं काय करायचं, भजन घालायचं. त्याच्याकडे पैसा आहे म्हणून त्याला भजन घालावंच लागेल, हा नियम झाला. जो वासनिक आहे त्याला त्या ठिकाणी हे सर्व काय आहे, त्याची प्रसाद सेवा ही त्याची काय आहे, सर्व प्रसाद. चेतनी भजन तोही संभव तयाशीच. जो अनुसरलेला आहे त्याला का सांगितलं नाही, कापा येरा पडल्या धुळीनं लागावी. देवाने सांगितलं, हा जर आचरता पुरुष या गावाहून त्या गावाला जातो आहे तर कदाचित खाली पडला तर धुळीनं लागावी. म्हणजे जड चेतन पदार्थाची आस धरायची नाही. कदाचित आपल्याला रस्त्यात पैसे सापडले तरी बी त्याला आपण हात लावायचा नाही. पडल्या धुळीनं लागावी. तुम्ही जर समजून घ्या एखाद्या जड चेतन पदार्थापासून गेले तर त्याची धूळसुद्धा आपल्या अंगावर येऊ द्यायची नाही. म्हणजे त्याच्याजवळ पैसा राहीन का, जड नाही आणि चेतन नाही, कोणताच पैसा त्याच्याकडं राहणार नाही. त्याला धुळणी लागावी सांगितलं. आणि पैसा कोणाचा संभव आहे, वासनिकाचा. म्हणून ते तर पुष्प आणि जे त्यांनी काय करायचं, पुष्प विकत आणायचं. घरी नसलं तर विकत आणायचं, घरी नसलं तर विकत पुष्प आणायचं. आणि भावी जे ते पुष्प आणायचं, त्याच्यावर वाहायचं. आणि भावी जे म्हणजे भावना व्यक्त करायची. काय करायची, भावना व्यक्त. कदाचित तुम्ही म्हणतात, असं कसं म्हणतात तुम्ही की जो आचरता पुरुष आहे त्याच्याकडं पैसे नाही, तर त्याशी द्रव्याचे शते मिळते सांगितले की जो अनुसरला आहे त्याला द्रव्याचे सते मिळतात. देवानीच सांगितलं, तू बा ठाकलाशीची पुरे सिद्धी ते येथून येईल की. किंवा तू एखाद्या कार्याला प्रवृत्त झाला तर त्या द्रव्याची शते मिळते सांगितले की. म्हणे ना, हे हा अर्थ इथं लागणार नाही. म्हणे ना का, ते एकदेशी आहे. कधीतरी त्याला सांगितलं हा विधी. दररोज सांगितलं की उठलं की आपजन करत जाय, उठलं की दररोज पैसे मागत जाय, असं कुठं सांगितलं का. एखाद्या वेळेस, एका दिवशी एखाद्या वेळेस जे काही निमित्त, कोणत्या वेळेस जे काही निमित्त आहे, सुसरशा विधी आहे असं प्राप्त झालं तेव्हा. निमित्तविधी, निमित्तक म्हणजे एखादा गुरुनिमित्त भेटला, त्याच्या ठिकाणी भजन पूजन करायचं आहे. मग याच्याकडे पैसा नाही, मग त्याला द्रव्याची शते मिळते. किंवा एखादी सुसरशा विधी घडायची आहे, त्या सुसरशा म्हणजे आजारी माणूस आहे, त्याला दवाखान्यात न्यायचं आहे, त्याला औषधी द्यायची आहे. ते कशाशिवाय, दवाखान्यात गेले की काय पाहिजे, पैसा पाहिजे. तेव्हाच त्याला द्रव्याची शते मिळते, बाकी त्याला काही घेणं नाही. म्हणून ते एकदेश, त्याला द्रव्याची शते मिळते ठीक आहे, पण ते एकाच वेळेस काही निमित्ताने सुसरशा विधी किंवा निमित्त आल्यानंतर प्राप्त होईल. त्यावेळी लोका मागता व लोकाला मागतो तो. सांगितला परी निरंतर सांगितला नाही. हा विधी सांगितला पण उठला की दररोज तेच. हा विधी देवानी त्याला सांगितला नाही, उठला की दररोज काय करायचं आहे, मला पंगत करायचे, काय करायचं आहे, मला अमुक करायचं आहे. अशा प्रकारचा हा जो अनुसरला आहे, जो संन्यासी आहे, त्याच्यासाठी विधी नाही. उठलं की तो त्याच्यासाठी विधी. कधीतरी एकदा ठीक आहे,
कधीतरी एकदा करायला काही हरकत, निमित्त काय सुसरचे आहे का आणि काही प्रेमाचा विधी प्राप्त होतो आहे त्यावेळेस करायला काही हरकत नाही, किंवा काही त्याच्या इच्छा आहे साधू संतांना बोलून त्यांना काहीतरी घडवायचं आहे, अशा वेळेस एखाद्या वेळेस जीवनात असा विधी घडला तर ठीक आहे. पण उठला की निरंतर दररोज उठलं की तेच काम असं कोणत्याही अनुसरल्याला सांगितलेलं नाही. मग पैसा कोणाजवळ आहे? फक्त वासनिकाजवळ. म्हणून पैसा हा फक्त कोणाजवळ आहे? वासनिकाजवळ. निरंतर मागावे ऐसे ईश्वर आज्ञा नाही. निरंतर उठलं की पैसाच मागायचा, उठलं की द्रव्यच मागायचं, उठलं की अमुकच मागायचं, अशा प्रकारची जी ईश्वराची आज्ञा त्या अनुसरल्याला नाही. म्हणून हा विधी फक्त कोणाला घडतो? वासनिकाला. याला म्हणतात प्रसादसेवा. याला काय म्हणतात? प्रसादसेवा. हा विधी वासनिकाशीच घडत असे, फक्त वासनिकालाच. एरा विदेशी, एर जो आहे जो दुसऱ्या जिल्ह्यामध्ये वास्तव्य करतो आहे, प्रति बंधल्या एराला जो आहे प्रतिबंधला तर घडत असे. म्हणून वासनिके ही प्रसाद सेवा करावी. ही जी प्रसाद सेवा सांगितली, ही प्रसाद सेवा 101% कोणी करायची? वासनिका ही सेवा करावी. नुसती उठलं की स्थानवंदन करायचं, उठलं की दत्तात्र्याचा विशेष कपाळाला लावायचा, उठला की दत्तात्र्याचा विशेष घ्यायचा ना, देवानी काय सांगितलं दाबायची ती सेवा असंच करायचं हे बी नाही सांगितलं. कनिष्ठ प्रकारची सेवा आहे ती. उत्तम प्रकारची सेवा घडवायची आहे आपल्याला, मध्यम प्रकारची सेवा घडवायची आहे आपल्याला. म्हणून अनेक ते म्हणतात वासनिके प्रसाद सेवा हे करायची, हेच करायची फक्त प्रसाद सेवा. आणि कशी आहे वासनिकाला अनेक प्रसाद सेवा कशी आहे समजलं पाहिजे. त्याला काय करावं, कसं करावं, कशासाठी करावं, त्याच्यासाठी शास्त्र ऐकावे. त्याच्यासाठी त्याला काय करावं लागेल? शास्त्रच जर माहीत नसलं, विहिरीतच जर नसलं तर पोऱ्यात येईन का? येणारच नाही. बऱ्याच लोकांचा समज असा होतो की 225 वर्गणी आहे, मी एकटाच आहे, मी 2च आहे, मी 3च आहे. ओ प्रसाद सेवा करताय तुम्ही, बाकीचे ज्ञानी आहे साधू लोकांनी कुठं जायचं? मग त्यांनाही वर्गणी मागायची का? तुमची जी क्रिया आहे सर्व मिळून सर्वाला साध्य करायची आहे. सर्वाला तुम्ही त्या याचा वासनिकाला, भिक्षुकाचा, अन्नदानाचा फायदा त्या 225 रुपयात तुम्हाला भेटणार आहे का? तुमच्यासाठीच फक्त वर्गणी जमा करतो, परमेश्वराचा उपार दाखवतो, विळा वाहतो, हे कशातून करतो? असे लोक म्हणतात की तेही जास्त होते. ही वासनिकाची प्रसाद सेवा आहे. आणि त्यांनी जर असं म्हटलं तर मग त्याच्या जीवनात काय अर्थ राहिला? करावंच काय त्याने? काही करायला येत नाही. म्हणजे शास्त्र ऐकावं. याच्यासाठी त्याला काय करावं लागेल? पहिले शास्त्र ऐकावं लागेल की या शास्त्रात काय आहे हे तर ऐकावं लागेल. परमेश्वराने काय सांगितलं हे तर ऐकावं लागेल. नुसतं शास्त्र ऐकून जमणार नाही, शास्त्रानुसार स्मरण करावे. त्या वासनिकाला काय करावं लागेल? स्मरण करावं लागेल. कमीत कमी 5 गाठ्या तर करावं लागतील. स्मरण कामं आहेत, प्रपंचात वेचलेलं आहे, ठीक आहे, पण या प्रपंचात वारंवार वेचतच राहावं का? याच्यातून मुक्त होण्यासाठी हे प्रसाद सेवा आहे. याच्यातून मुक्त होण्यासाठी हे प्रसाद सेवा आहे. म्हणून शास्त्र ऐकावं. शास्त्र ऐकल्यावर आपोआप त्या गाठीकडं आपला हात जाईल आणि स्मरण घडेल. थोडंफार तरी स्मरण काय करेल आणि त्याच्याने प्रवेशन करावे आणि त्याच्या माध्यमातून ज्ञान आपल्याला काय होईल? प्रवेशन होईल. असं आपण पाय. आणि त्या वासनिकाने वर्तन कसं करायचं? जो येथीचा वासनिक आहे त्याने वर्तन कसं करावं? आपण याते साने देखावे. पहिले तर आपण सर्वात लहान आहे हे किती वयाने मोठा असो, तो 80 वर्षाचा असो, 85 वर्षाचा असो का 90 वर्षाचा असो, आणि एखादा अज्ञानी 10 वर्षाचा असो, 15 वर्षाचा असो, 25 वर्षाचा असो, पण ज्ञानाने परिपूर्ण आहे, तर तो 90 वर्षावाल्यापेक्षा 100 पट त्याच्यापेक्षा तो काय आहे? उत्तम आहे. तो उत्तम आहे. म्हणून त्या वासनिकांनी असा हे नाही करायचं मी खूप मोठा आहे, आपण यात नाही, तर मी खूप क्रिया करतो, आपण यात काय करायचं?
साने पाहायचं. आपल्याला लहान पाहायचं. कोणती बी क्रिया करत असताना एवढं करताना आपली फुशारकी मारायची नाही. त्याच्यात आपण याते काय करायचं, साने देखावे. लहान पाहायचं, लहान पाहायचं. साधना ते थोर कोणाला पाहायचं? मग आपल्याला सानं पाहायचं तेव्हा थोर कोणाला पाहायचं? साधना ते थोरा देखावे. जे साधन आहे आपल्यापेक्षा श्रेष्ठ भिक्षुक, स्थान, प्रसाद याला काय करायचं, थोर पाहायचं. हा भिक्षुक केस ना. जयाच्या ठिकाणी एक शीत संपादल्या, मेरू येसने गोमटे होय. आपण कुठं लागलो? या भिक्षूच्या ठिकाणी एक शीत संपादल्या, मेरू येसने गोमटे होत असे. अशा प्रकारचं श्रेष्ठता पुढील पात्राची आपल्याला घ्यावं लागेल. वासनिकाला आपल्याला सानं पाहावं लागेल. आपण या ते साने देखावे, साधना ते थोर देखावे. जर असं नाही पाहिलं तुम्ही, आपल्याला सानं नाही पाहिलं, पुढीलाला थोर नाही पाहिलं, तर कसं होईल? म्हणून त्यांनी सांगितलं कसं होईल मग. एरवी सारंग पंडिताची पर होय. एरवी काय होईल? त्या वासनिकाची, सारंग पंडिताची पर. स्वतःला श्रेष्ठ समजत बसला, क्रिया केली. मी काय खूप मोठा वासनिक आहे, मीच पंक्ती करतो. अशा प्रकारचं जर म्हटलं तर सारंग पंडिताची पर होय. सर्वाला माहीत आहे सारंग पंडित स्वामींच्या सन्निधानी होता, पैठणचा होता. आणि त्याची गत कशी झाली हे आपल्याला माहीत आहे. आसळगेचा ईश्वर आणि परिवार दोन्ही नाही होती, शेवटी नरक. ते काय म्हणता, आसळकता केली त्यांनी. त्यांनी काय केली? आसळकता. सारंग पंडितांनी काय केली? आसळकता. परिवाराची आसळकता केली. ईश्वराला बी फक्त माझ्याजवळ आहे म्हणून खाऊ घालायचं. मी म्हणजे काय, खातील माझे भोजे. अशा प्रकारचा भाव त्या सारंग पंडिताचा. ही झाली आसळकता. साधनाची आसळकता केली की साध्याची आसळकता झालीच पाहिजे. आसळकता झाली. ईश्वर आणि परिवार, ईश्वर आणि ईश्वराचा परिवार दोन्ही नाही होते. त्या क्रियेपासून ईश्वराला खाऊ घातलं त्याचंही गोमटं नाही, परिवाराला खाऊ वाटलं त्याचंही गोमटं नाही, वाया गेली क्रिया. म्हणजे कोणावर? आणि मग कशाला 60 वेळा जेवायला गेले? 60 वेळा कशाला जेवायला गेले? हां नाही, 60 वेळा कशा करता जेवायला गेले? 60 वेळा जेवायला कशा करता गेले? घराचा मालक कोण होता? उमाईसा बी अर्धी मालक होती, पण घराचा मालक कोण होता? सारंग पंडिताला स्वामींनी सूत्र सांगितले. उमाईसाला कोणतं सूत्र सांगितलं? पांड्या येथ अनुसरीजे ना तर ऐशा अधोपरीच्या. उमाईला कुठं म्हटले? म्हणजे मनोधर्म होता ना, त्यांचा होता, याचा न होता. त्यांचा होता, ईश्वराचा होता त्याच्यावर, पण त्यांनी ईश्वराचा मनोधर्म पाळला नाही. मनोधर्म होता म्हणूनच ना, मनोधर्म होता म्हणून ऐकलं नाही त्यांनी. आसळकता केली, परिवार आणि दोन्हीची आसळकता झाली. शेवटी नरक, अक्षेपित. आता तो परमेश्वराने क्रिया करून घेतली म्हणून सोडून द्या, पण दुसरा त्या ठिकाणी सारंग पंडितासारखा वर्तन केलं तर त्याला नक्कीच काय आहे? नरक. त्याला काय आहे? शेवटी नरक, अक्षेप. अशा क्रिया करूनही नरक जोडून घेणे आहे. अशा क्रिया करून घेणे सुद्धा काय आहे? नरक. हे सर्व माहीत पाहिजे वासनिकाला. येथीचा जो वासनिक आहे त्याला माहीत पाहिजे. सर्वज्ञ म्हणितले पांड्या विश्व हन्ना तो नित्य. इतकी मोठी भीती दाखवली.
मग सर्वज्ञ म्हणतात त्या पांड्याला की विश्व अन्ना तो काय आहे नरक. आणि काय बाई याच्या पलीकडे. अरे तू जर अशा प्रकारचं वर्तन केलं तर विश्व अनन गळेल आणि विश्व अन्ना तो काय होईल नित्य सदोदित नरक तुला होतील. हे त्या ज्ञान करू आदरले. हे त्याला काय केलं 10 वेळा ज्ञान. आणि ज्ञान केलं म्हणजे मनोधर्म असं म्हणूनच केलं ना. हे त्या ज्ञान करू आदरले. पण काय योग उलटा ईश्वर अवतार त्याच्याजवळ आहे. ईश्वर अवतार त्याला सांगतो आहे. काही लोक जवळ राहतात पण क्रिया करू शकत नाही अशी बी आहेत. पंडितासारखेच आहे. हा करत होता ते करत नाही म्हणजे आहेस का नाही पुढं कोणाची पर होणार आहे पंडिताची. म्हणून ते म्हणतात पांड्या विश्व अन्ना तो नित्य नरक. हे त्या ज्ञान करू आदरले कोणी आमच्या स्वामी चक्रधांनी. परी नुमटेची इतका जरठ झालेला होता इतका जरठ झालेला होता. शेवाळला खडक जसा राहतो ना त्याप्रमाणे त्याचं हृदय एकदम शेवाळून गेलं होतं. परी नुमटेची त्याला शेवटपर्यंत त्याचा काही फरक पडला नाही. नुमटेची त्याला काहीच उमटलं नाही. मग गोसावी सविस्तर सांगितले. एवढं करूनही आमच्या स्वामी चक्रांनी त्याला परत काय सांगितलं सविस्तर म्हणजे फोडून सांगितलं. वासनिक आहे हा कोण आहे वासनिक. वासनिकाची अस्थिपरी चालू आहे म्हणून सारंग पंडिताचं उदाहरण घेतलेलं आहे. आणि सारंग पंडित हा वासनिक होता आणि त्या सारंग पंडिताला सविस्तर सांगितलं. काय सांगितलं सविस्तर काय सांगितलं. ना तयाच्या ठाई दारीच्या खुटल्या येतिल्या पडूया नुरे. अरे सारंग पंडिता तू समजतो की माझा भावलय आहे तुमच्यावर असं तू दाखवत असशील पण स्वामींनी त्याला एक सूत्र दिलं. काय सूत्र दिलं. पांड्या आहे तुम्हा दारीच्या खुटा येतीलही न पडियेगा. अरे सारंग पंडित तू आम्हाला येळा बनवतो का. पांड्या हे तुम्हा दारीच्या खुटा. दारीच्या समोर खुटा राहतो म्हैस बांधायचा गाय बांधायचा. त्या खुट्यावर घरमालकाचं जितकं प्रेम असतं ना तितकं प्रेमसुद्धा तुझं माझ्या ठिकाणी नाही आहे. एका प्रश्नात काय दिलं उत्तर सांगून दिलं स्वामी. पांडे आहे तुम्हा दारीच्या खुटा हे तुलेही न पडे. काय पाहिजे याच्या पलीकडं स्वामींनी सांगायला की पांड्या हे तुम्हा दारीच्या खुटा हे तुलेही नाही. इतकं बी तुमची माझ्या ठिकाणी आवड नाही. अशा प्रकारचा जो वासनिक आहे त्याला काय होईल नरकाशिवाय दुसरा पर्याय. आला ईश्वराच्या मार्गामध्ये आला. मग असा जो वासनिक आहे नाम घेतलेला आहे असंच देवानी सांगितलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे तरीही त्यांनी ईश्वराच्या किंवा शास्त्राच्या म्हटल्यानंतर थोडंही केलं नाही. थोडंही परमार्गाच्या ठिकाणी आत्मत्व वगैरे स्नेह वगैरे किंचितही दाखवलं नाही. ममता प्रेम दाखवलं नाही. फक्त दृष्टपराच्या हेतूने केलं. असा जो आहे तो वारल्यानंतर नरकाला जाणार. मान्य आहे असं हे प्रायश्चितकार म्हणतात. आपल्या प्रसाद सेवेवाले म्हणतात की ते नरकाला जाणार. मग या व्यक्तीची ही लोक दशक्रिया घेतात त्यांचं काय त्यांचं काय तेच जर नरकाला जाणार आहे वासनिकच आहे ना. मी विचारला हा प्रश्न तुम्हाला. मी विचारला असा प्रश्न त्याच्यातून लिहिलेलं पाहिजे असं काही अडचण आहे. मी विचारला हा प्रश्न. अशाची जर दशक्रिया घेतली तर काय होईल. त्याच्या ठाई इतकं बी प्रेम नव्हतं. त्याचं असं भविष्य पाहिलं आमच्या स्वामींनी. कोणाचं सारंग पंडिताचं असं भविष्य पाहिलं. आणि हे भविष्य पाहिलं आणि सांगितलं की पढी आओ मला तुझं खूप आवड आहे पण तू थोरा नरका भाजन होशील. सारंग पंडिताला काय सांगितलं तू थोरा नरकाला जाशील प्रतिष्ठेसाठी. मी खूप श्रीमंत आहे माझ्या ठिकाणी काय कमी आहे. माझ्या ठिकाणी काय कमी आहे. प्रत्येक याच्यात त्याचा भाव होता खातील माझे भोजे म्हणजे त्याची श्रद्धा नव्हती. फक्त प्रतिष्ठेसाठी करायचं.
बंद.